नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी आपण वर्षभर टिकणारा कच्च्या कैरीचा मुरंबाची रेसिपी पाहणार आहोत। ही चवीला खूप छान असते। जर तुम्ही पराठा वगैरे केला तर त्याच्यासोबत तुम्ही जॅमसारखा याचा वापर करू शकता। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मुरंबा कसा बनवायचा ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। अजिबात ही वर्षभर खराब होणार नाही याच्यासाठी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मस्त असा आपला एकदम रसरशीत असा मुरंबा बनवून तयार आहे। चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। यासाठी आपल्याला कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आहेत। अशा कच्च्या कैऱ्या मी घेतलेल्या आहेत। साधारणतः 1.5 किलो याचं वजन असेल, पण साल वगैरे काढल्यानंतर याचं वजन 1 किलोच होतं। आता ह्या कैऱ्या आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत आणि पुसायच्या आहेत। अशा एखाद्या नॅपकिननं आपल्याला स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचं सालपट काढून टाकून द्यायचं आहे। आता एक एक करून सगळ्या कैरींची साले आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने साले आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर साली काढून झालं की आपल्याला ही जी कैरी आहे ना, कच्ची कैरी, ती खिसून घ्यायची आहे। इथं जास्त छोटा आहे आणि इथं मोठा आहे, परंतु मी इथं मोठ्या साईजचाच वापर करणार आहे। मोठ्या साईजकडून स्टीलच्या खिसणीनं मी हा हिरवी कैरी आहे ती खिसून घेणार आहे। जरा सावकाश किसायचं आहे, कारण किसणी काळी असते, हाताला लागू शकते। असं एक एक करून हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला कैरीचा गर काढून घ्यायचा आहे। मी इथं मोठ्या साईजचा वापर केला आहे आणि बाकीच्या कैऱ्यांचं मी असं इथं किसून एका पातेल्यात साईडला ठेवलेलं आहे। आता इथं प्रमाण बघू शकता तुम्ही। छोटी वाटी मी इथं साखर घेतलेली आहे। म्हणजे 1 किलो जर आपण कैरीचं प्रमाण ठेवलं तर 1.25 किलो साखर घ्यायची आहे। नंतर इथं दालचिनी, लवंग घेतलेली आहे, वेलची पूड घ्यायची आहे। तुम्ही इथं साहित्य बघून घ्या मी काय काय घेतलेलं आहे कैरीचा मुरंबा बनवण्यासाठी। नंतर कढई आपण गॅसवरती गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यावरती किसलेल्या कैरीचा जो गर आहे ना, आपण किसणीने किसला होता, तो गर आपल्याला आता कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये साजूक तूप आपल्याला टाकायचं आहे 2 चमचा। इथं मी गाईच्या तुपाचा वापर केला आहे। तुमच्याकडे म्हशीचं असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता। आणि तुपामध्ये आपल्याला हा हिरव्या कैरीचा जो किसलेला गर आहे ना, तो परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये दालचिनी आणि लवंगा टाकायच्या आहेत आणि नंतर वेलची पूडही टाकायच्या आहेत। हे टाकल्यामुळे काय होतं, वर्षभर आहे असा खमंग वास राहतो आणि ही कैरीचा मुरंबा अजिबात खराब होत नाही। त्यासाठी आपल्याला इथं कच्चा मसाला वापरायचा आहे। चव खूप छान येते, सुगंध खूप छान येतो। आपण बिर्याणी वगैरे बनवताना वापरतो बघा, किती छान बिर्याणीचा वास येतो। तसंच आपल्याला इथं वापरल्यामुळे वर्षभर याचा वास या काचेच्या कंटेनरमध्ये आहे तसा राहतो। आता मी इथं अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे। कोणताही गोड पदार्थ बनवायचा असेल तर तिथं अर्धा चमचा आपल्याला म्हणजे चवीनुसार मीठ वापरायचं आहे। नंतर मी इथं 1 किलोच्या गरला 1.25 किलो अशी साखर मी इथं टाकलेली आहे। थोडी साईडला ठेवते, जास्त गोड होईल त्यामुळे। जर कमी गोड वाटला तर आपल्याला अजून टाकायची आहे, परंतु 1.25 किलो साखरेचं प्रमाण तुम्ही निश्चित ठेवू शकता। काचेच्या बरणीचा वापर केल्यामुळे काय होतं, वर्षभर हा कैरीचा मुरंबा आहे तो टिकून राहतो। प्लास्टिकच्या बरणीमध्ये वास येतो आणि खराब होतो। त्यासाठी जे आहे ना, ते प्लास्टिकचा बरणीचा वापर टाळायचा आहे आणि काचेच्या बरणीचा वापर करायचा आहे। ही साखर आहे ते पूर्ण आपल्याला या कढईमध्ये वितळू द्यायची आहे आणि किसलेल्या कैरीचा जो गर आहे तो आपल्याला परतत राहायचा आहे। जोपर्यंत ह्याच्यातील साखर वितळत नाही ना, तोपर्यंत हा गर आपल्याला उलताण्याने फिरवत राहायचा आहे।
आता साखर विथळायला लागली आहे हळूहळू. तुपाचा वापर केल्यामुळे काय होतं, कढईला साखरेचा पाक आहे तो चिटकत नाही आणि खूप छान असा चव पण येते या कच्च्या कैरीच्या मुरंब्याला आणि सुगंधही फार छान येतो. बघा पातळ झालेला आहे. आता साखर वितळलेली आहे. हा पाक आपल्याला जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला शिजवत राहायचं. आता बघा हा 15 मिनटं शिजवल्यानंतर आता हा पाक घट्ट बनत चाललेला आहे. तुम्ही बघू शकता आता किती घट्ट झालेला आहे. आता हा परफेक्ट शिजत आलेला आहे. आता 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे हा शिजतो. झाकण ठेवलं आहे आणि नंतर सकाळी झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की मस्त असा कच्च्या कैरीचा रसरशीत मुरंबा आपला बनवून तयार झालेला आहे. तुम्ही ही ब्रेडसोबत किंवा पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता. चवीला पण खूप छान लागतो. हा कैरीचा मुरंबा जो आहे ना आता मी या काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. सर्व जो मुरंबा आहे कच्च्या कैरीचा तो आपल्याला या काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा आहे. हा वर्षभर खराब होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला स्टोअर करायचा आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा आणि या पद्धतीने मुरंबा कैरीचा नक्की बनवा. धन्यवाद.